तर आज आपण बघणार आहोत ते म्हणजे पोटाच्या संबंधित आजार. पोट गुब धरत असतील, पोटाच्या संबंधित काही आजार असेल तर एका ताईनं आम्हाला कमेंट करून सांगितलेलं आहे की पोटाच्या संबंधित आजारासाठी सर काहीतरी व्हिडिओ काढून द्या. तर आज आपण ज्याचं पोट गुब धरत आहे, ज्यांना गॅसेसचं प्रॉब्लेम आहे, ज्यांना जुलाब लागले, ज्यांना पोटात दुखत आहे, अशा माणसाने कोणतं ॲक्युप्रेशरचं पॉईंट प्रेस करावं हे तुम्हाला मी सांगणार आहे. तर बघा, आपले हे दोन्ही हात आहेत. या हातावरती जे डायफ्राम लाईन आहे ही लाईन सोडून एक खाली एक छोटंसं एक डायफ्राम लाईन असतो, म्हणजे एक रेषा असते. इथं आपल्या करणीच्या खाली मोठी लाईन आहे, त्याच्या खाली एक छोटीशी लाईन असते. त्या छोट्याशा लाईनवरती आपल्याला 10 मिनिट प्रेस करायचं आहे. तसेच उजव्या साईड जे आहे ना, इथे ही करणीच्या खाली एक मोठी लाईन आहे जाड, त्याच्या खाली एक छोटीशी लाईन आहे. त्या छोट्याशा लाईनवरती एक पॉईंट असतो, ह्या ठिकाणी प्रेस करायचे. तर काही लोकांचा गैरसमज असतो की मध्य ठिकाणी हा पोट असतो. हा मध्य ठिकाणी पोट नसून ॲक्युप्रेशरचं पॉईंट हे करणीच्या लाईनमध्ये या ठिकाणी असतो. तसेच डाव्या साईडला ह्या ठिकाणी असतो. तर ह्या पॉईंटला आपण एक 10 मिनिट प्रेस करावं आणि उजव्या साईडला सुद्धा ह्या ठिकाणी आपल्याला 10 मिनिट आपल्याला प्रेस करायचं आहे. तर अशा प्रकारे 20 मिनिटांमध्ये आपल्या पोटाला जर गच्च धरलेला असेल, गुब धरलेला असेल, गॅसेस होत असेल, जुलाब लागत असेल, पोटात दुखत असेल तर 100% नाही तर 101% रिकवर होण्यासाठी मदत होतो. तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आवडल्यास आपल्या चॅनलला सपोर्टिंग करा आणि इतरांनाही सांगा. कोणाचं तरी ह्या पोटाचा आजार रात्री बेरात्री कधीही दुखत असतो, बेरात्री कधीही जुलाब लागू शकते, रात्री बेरात्री कधी पण पोट गुब धरत असतो. म्हणून हे पॉईंट आपण लक्षात ठेवा सांगितल्याप्रमाणे, आणि आपला आजार आपण घरामध्येच सॉल्व्ह करून मदत होण्यासाठी खूप फायदेशीर आहे. म्हणून आपल्या त्या पॉईंट लक्षात ठेवा आणि आपल्या मित्रमंडळांना किंवा परिवारांना शेअर करा. ओके, धन्यवाद.